पुढची बातमी, भाजीमध्ये केस सापडला म्हणून पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले। छळाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केली। छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली। मृत महिलेच्या पतीसह सासरच्या 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। संभाजीनगरमधल्या भावसिंगपुरा भागातली ही घटना आहे। अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। भाजीमध्ये केस सापडला म्हणून पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं आणि या सगळ्या छळाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केली। छावणी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली। मृत महिलेच्या पतीसह सासरच्या 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। संभाजीनगरमधल्या भावसिंगपुरा भागातली ही घटना आहे। भाजीमध्ये केस सापडला या क्षुल्लक कारणानं पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि त्यानंतर या सगळ्या छळाला कंटाळून पत्नीनंच आत्महत्या केली। दरम्यान आता या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। संभाजीनगरमधल्या भावसिंगपुरा या भागातली ही घटना आहे। पतीसह सासरच्या 7 जणांना अटक सुद्धा करण्यात आली। भाजीमध्ये केस सापडला या एका क्षुल्लक कारणानं पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आणि त्यानंतर पत्नीनं स्वतः आत्महत्या केली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, नेमका काय प्रकार घडला? कल्याणी, नक्की जर बघितलं तर संपूर्ण प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या भावसिंगपुरा या परिसरामध्ये घडलेला आहे। जेवणाच्या भाजीमध्ये केस सापडल्याने त्या पतीकडून तिला बेदम जे आहे ते मारहाण करण्यात आली होती। त्यानंतर सतत तिचा छळ देखील केला जात होता। त्यामुळे आता एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। या प्रकरणी जर बघितलं आत्महत्या प्रवृत्त करण्याप्रकरणी तिच्या पतीसह 7 जणांवरती आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ईश्वरी अजय बनकर असे या विवाहितेचं नाव आहे। मात्र गेल्या अनेक दिवसापासून तिला घरामध्ये कुटुंबाकडून छळ केला जात होता। त्याचबरोबर किरकोळ कारणावरून तिला मारहाण केली देखील जात होते असा आरोप जो आहे तो त्याच्या नातेवाईकांनी केलेला आहे। तर एक दिवसापूर्वी जर बघितलं तर जेवणाच्या भाजीमध्ये केस आढळून आला होता आणि त्यामुळे तिला बेदम जे आहे ते तिच्या पतीने मारहाण केली होती। त्यानंतर तिने ही आत्महत्यासारखं पाऊल जे आहे ते उचलले। आता या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जो आहे तो आता पोलीस करत आहेत। कल्याणी, धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी। तर छळाला कंटाळून पत्नीनं आत्महत्या केलेली आहे। भाजीमध्ये केस सापडला या कारणानं पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली आणि त्यानंतर पत्नीनं आत्महत्येचं पाऊल उचललं।